नमस्कार, मी पृथ्वीराज शिंदे आणि आपल्या सर्वांचं ध्येय विकसित भारतासाठी विकसित पिढी घडवणे हा आपला सर्वांचा उद्देश आहे. आजचा इंग्रजी बोलूया झटपट पटापट याचा पुढचा विषय आहे किंवा पुढचा शब्द आहे कुड. मागच्या याच्यात आपण कॅन शिकलो. कॅन म्हणजे शकणे, करू शकतो, क्षमता वगैरे. आणि कुड हेच भूतकाळामध्ये पास्टमध्ये मी ते करू शकलो असतो, मी खाऊ शकलो असतो. म्हणजे कॅन आत्ताच्या पॉसिबिलिटीज दाखवतात प्रेझेंटच्या, तर कुड हा पास्ट मधली क्षमता शक्यता वर्तवली जाते. जसं आपण आय कॅन वापरत होतो तसंच आय कुड वापरू शकतो, काही हरकत नाही. आय, ही, शी, इट, दे, वी, यू या सगळ्याच्या नंतर आपण कुड वापरू शकतो. कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड काही असो, त्याच्यानंतर आपण कंपल्सरी ऍक्शन वर्ड वापरतो, अर्थात वर्ब वापरतो. आय कॅन स्विम, इकडे आय कुड स्विम, या दोघात फरक काय? आय कॅन स्विम मी पोहू शकतो, बट आय कुड स्विम मी पोहू शकलो असतो. म्हणजे तुमचे मित्र पोहतायत आणि तुम्ही बाजूला थांबलायत फक्त, आणि घरी आल्यानंतर तू नाही मी पण पोहू शकलो असतो. दॅट टाइम यू कॅन यूज आय कुड स्विम. पण तुम्हाला अजून तुमची क्षमता सांग, हा आय कॅन स्विम मी पोहू शकतो. इज दॅट क्लिअर? त्याच्यानंतर ही कॅन डू बेस्ट, तो चांगलं करू शकतो. ही कॅन डू बेस्ट. आपण ही कुड डू बेस्ट, तो चांगला करू शकला असता. बरोबर की नाही? म्हणजे एखादा खेळ झालाय, खेळ झाल्यानंतर आपण म्हणू शकता अरे यार ही कुड डू बेस्ट, तो चांगला करू शकला असता. असेच नवनवीन वाक्य तयार करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपलं ध्येय विकसित भारत 2047. धन्यवाद.